तेरवणकर क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मराठी माध्यमच्या मुलांसाठी जी मी नवीन सिरीज चालू केली आहे, नवीन चॅनल चालू केलेलं आहे, त्यासाठी आपला जो प्रतिसाद आहे तो चांगला मला मिळत आहे. आपलं गणित 1 मध्ये बीजगणितमधलं पहिलं प्रकरण बरोबर चालू केलं होतं मी शिकवायला. त्याच्यामधला 1.1 अभ्यास हा झाला होता बरोबर. त्यानंतर त्याचा जो दुसरा अभ्यास आहे 1.2 बरोबर, सराव संच 1.2 प्रकरण 1 बीजगणित प्रकरण 1 सराव संच 1.2. बघा 1.2 मध्ये ना आलेखाचा वगैरे वापर आहे बरोबर. तर मी काय करतोय, आलेखाचा वापर तुम्ही करा वहीवरती वगैरे बरोबर. तुम्हाला इथे झालं तर मी थोड्या प्रमाणात दाखवेन, पण आलेखाचा वापराबरोबर दुसरी काही गणित आहे आणि ती बऱ्या प्रमाणात बोर्डाच्या एक्झामला विचारली जाते बरोबर. तर तिथे आपण जरा महत्वाचं एक घ्यायचं. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 12 मार्काचं जवळजवळ प्रकरण आहे बोर्डाला विकल्पासहित, म्हणजे विथ ऑप्शन. तर मी वेळ नाही लावता मुद्द्याकडे येतो आणि इथे कॉलम फिलिंग द ब्लँक्स आहेत ते तयार करूया आणि आपण कसं सोडवायचं ते बघूया. बघा इथे कॉलम आहे एक्स वाय, 1 2 3 3 5 3 3 3 5 3. इथे काय नाही, इथे काय नाही, इथे किमती आपल्याला काढायचे. इथे एक्स वाय असा बॉक्स दिलेला आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये इथे 3 0, इथे काही नाही आणि इथे 0 3 बरोबर. आता ना मुद्दा काय माहिती आहे, इथे एक इक्वेशन दिलेलं आहे. काय केलेलं आहे, ही सारणी पूर्ण करण्यासाठी इथे वरती सूचना असते सारणी पूर्ण करा आणि इथे इक्वेशन दिलेलं आहे एक्स प्लस वाय बरोबर 3. एक्स प्लस वाय बरोबर 3 ह्याच्यामध्ये काय केलं त्याने, एक्स ची किंमत दिलेली आहे किती 3. समजा ह्या इक्वेशन मध्ये एक्स बरोबर 3 घेतले आणि सोडवायचं म्हटलं तर बघा इक्वेशन परत लिहिलं बरोबर 3. आता एक्स ची किंमत त्यांनी दिलेली आहे ती घेतली 3 अधिक वाय बरोबर 3. वाय बरोबर किती, तर हे जे एक्स आहे प्लस आहे 3 ते तिकडे गेले म्हणजे 3 वजा 3 म्हणजे हे इथे प्लस होते तिथे मायनस झाले म्हणजे वाय बरोबर 0. म्हणजे तुमचं इथलं उत्तर वाय बरोबर 0 लक्षात बरोबर. पुढे पुन्हा आता तरी काय केलं, वाय बरोबर 5 दिले, वाय बरोबर 5. इक्वेशन हेच एक्स प्लस वाय इक्वल टू 3. एक्स वाय ची किंमत 5 आहे बरोबर 3. मग हे 5 इथे धन आहे तिथे झाले की ऋण झाले म्हणजे 3 वजा 5 बरोबर एक्स. मग एक्स बरोबर बेसिक रूल ज्याला माहिती आहे त्याला याचं उत्तर येतो साधे नाही. हे 3 इथे चिन्ह काय दिसत नाही म्हणजे इथे धन आहे म्हणजे धन आणि ऋण ऋण म्हणजेच काय करायचंय, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. आता मोठी संख्या कोणती 5, 5तून 3 गेले 2 राहिले. मग चिन्ह कोणतं याचा पण प्रत्येक वेळी विचार करा उत्तराला. तर चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे इथे एक्स बरोबर किती आले वजा झाले बरोबर. हे पण बॉक्स कंप्लीट, हा पण बॉक्स. मग इथे काय आहे ना वजा 2 आणि 5, हा पण बॉक्स. पुढे ते समीकरण
एक्स प्लस वाय बरोबर 3. आता हे वाय बरोबर किती दिले 3, वाय बरोबर 3, एक्स प्लस वाय बरोबर 3. आता काय करायचं एक्स वाय ची किंमत 3 बरोबर 3, म्हणजे एक्स बरोबर 3 हे धन आहे तिकडे जाऊन ऋण झाले. हे समजू इथे काय झालं होतं माहित आहे, इथे नाही घेतलेलं मी बघा, इथे एक्स बरोबर किती दिलेले आहेत 3, म्हणजे एक्स बरोबरचे 3 आहे ब्रॅकेट मध्ये, वाय बरोबरचे माहित नाही, पण त्याने एक्स आणि वाय बरोबर इथे दिले होते ब्रॅकेट मध्ये 3 आणि 0. ह्याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ काय झाला, तो इथला जो नंबर आहे तो वाय ची व्हॅल्यू दाखवतो, म्हणजे इथे किती आले 0. म्हणजे इथे हे न करता म्हणजे तुम्ही इथे तरी सोडवू शकता. त्यानंतर सेकंडला चान्स नव्हता, कारण सेकंडला इथे नंबर दिलेले शेवटचे. थर्डला परत तुम्हाला चान्स दिला. थर्डला काय केलं त्यांनी, इथे काय दिलं नाही फिलिंग द ब्लँक, आणि इथे 3 दिले, आणि इथे काय दिले 0 दिले. म्हणजे परत की हा जो 0 आहे हा एक्स ची किंमत दाखवतो, म्हणजे इथे तुम्ही डायरेक्ट काय करतो 0 लिहितो. बरोबर, अशा पद्धतीने टेक्निक तुम्ही वापरू शकला असता. बरोबर, पण जर सोडवून दाखवायचं असेल हे असं मार्काच्या याच्याप्रमाणे तर मग हे असं दाखवावं लागेल. हा एक झाला तक्ता तिथल्यामध्ये. तो दुसरा तक्ता आहे, दुसरा तक्ता आहे. आता दुसरा तक्ता आहे तो पण बघूया. एक्स वाय आणि एक्स वाय, तीनच किमती दिलेल्या असतात. बरोबर, आता इथे एक्स बरोबर काय दिलं नाही, वाय बरोबर 0 दिलंय, खाली पण काय दिलं आपण. आता इथे काय नाही दिलं, म्हणजे तुम्हाला इथे कसं करता येईल, काम करावं लागणार, इथे वर करावं लागणार. दुसऱ्यामध्ये पण तसंच, इथे काही नाही दिलंय, नाही इथे दिलंय पहिलं एक्स ची किंमत, वाय ची किंमत नाही दिली, इथली पण काढायची. तिसऱ्यामध्ये त्याने काय केलं, दोन्ही किमती दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या लिहून काय येत नाही, देऊन टाकलं आणि आता सोडवा. आणि समीकरण काय म्हणतं त्यांचं, एक्स वजा वाय, याचं समीकरण त्यांनी दिलंय एक्स वजा वाय बरोबर. आता मी काय करणार, इथे एक्स बरोबर काय देणार 9, वाय बरोबर काय माहिती आहे 0, वाय बरोबर 0, एक्स वजा वाय बरोबर 4, वाय बरोबर 0, म्हणजे एक्स वजा 0. आता ऍक्च्युअली ना हे मूर्खसारखं आहे लिहिणं. वाय ला हे सॉरी 0 ला काय के चिन्ह बिन्ह, म्हणजे तुम्ही इथे काय लिहायचंच नाही लिहिलं तरी चालते, पण तरी पण आपल्याला लिहायचं ते लिहून, म्हणजे किंमत टाकली म्हणून तुम्हाला समजण्यात आली. मग 1-0 डायरेक्ट आले 0, तर काहीच होणार नाही, इकडे नाही तर तिकडे नाही, तो वजा करणार तर होतो, त्याला चिन्हच आहे. म्हणजे एक्स बरोबर किती आले, 4 आले, म्हणजे ही किंमत आली. आता ही किंमत आल्यामुळे इथे काय झालं 4 आले, ही पण किंमत. दुसरं इथे आता काय केलं, एक्स बरोबर घेतलेलं त्यांनी वजा 1, बरोबर, म्हणजे एक्स वजा वाय बरोबर 4. आता एक्स ची किंमत वजा 1, म्हणजे वजा 1 वजा वाय बरोबर 4. आता हे ऋण आहे, तिकडे गेले बरोबर चिन्हाच्या तर धन आहे, म्हणजे वजा वाय, मग वजा वाय बरोबर 5 झाले. आता हे सिंपल आहे, 4 अधिक 1 5, पण इकडे चिन्ह आहे ऋण, ते इकडचं चिन्ह इकडे गेलं पाहिजे, बरोबर, म्हणजे ते झालं वजा 5. म्हणजे इथली किंमत तुम्हाला मिळाली वजा 5, बरोबर, हा बॉक्स. म्हणजे इथे काय आलं वजा 1 वजा 5. अशा पद्धतीने ह्या 2 सारणे मी तुम्हाला समजवलेले आहेत, बरोबर. कारण काय नंतरचे जे गणित ते आलेखाने सोडवायचे, त्यामुळे तो आलेखामध्ये तुम्ही वापर करायचा आणि सोडवायचा. याच्यामध्ये बोर्डाला काही गणित येतील, बोर्डाची गणित वगैरे मी नंतर तुम्हाला ती स्पेशल गणित सोडवून देईल, बरोबर.